ही पालकची भजी जर तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने जर बनवून बघितली ना, तर नेहमी हीच पद्धत तुम्ही वापराल. नेहमी आपण तीच ती पालकची भजी खाऊन कंटाळतो. तर आज वेगळ्या पद्धतीने आपण पालकची भजी बनवणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण सोड्याचा सुद्धा अजिबात वापर केलेला नाही आणि ही भजी विशेष म्हणजे कुरकुरीत आणि जाळीदार बनून तयार होते. तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी इथे मी पालक घेतलेला आहे. तर आपल्याला पालक स्वच्छ निवडून घ्यायचा आहे आणि स्वच्छ असं धुवून घ्यायचा आहे आणि याला आपण बारीक असं कट करून घेणार आहोत. तर हे पहा, मी सर्व पालकची पाने या पद्धतीने बारीक असे कट करून घेतलेली आहेत. त्यानंतर इथे आपल्याला हिरव्या मिरच्या, जिरे, धने, लसण आणि थोड्या मी इथे कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत. तर आपल्याला हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, थोडंसं पाणी घालायचं आणि अशा पद्धतीने मी इथे हे सगळं वाटून घेतलेलं आहे. तर आता आपण याला साईडला ठेवूयात. तर इथे मी पालक बारीक असा कट करून घेतलेला आहे. तर आता आपण यामध्ये एक सिक्रेट पदार्थ घातलेला आहे, तो म्हणजे बटाटा. बटाटा तुम्हाला हवा असेल तर इथे तुम्ही उकडूनसुद्धा घालू शकता, पण मी इथे खिसून घातलेला आहे. त्यामुळे पालक भाज्यांना खूप छान अशी टेस्ट येते. त्यानंतर इथे ओवा, हळद आणि थोडासा हिंग घातलेला आहे, अर्धा चमचा, आणि थोडंसं कलरसाठी लाल तिखट घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि जे मिरचीचं वाटण आपण आत्ता वाटून घेतलं होतं ते इथे ॲड करायचं आहे. आता यामध्ये 2 चमचे मी तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे आणि 1 वाटी चण्याचं पीठ म्हणजेच बेसन पीठ ॲड केलेलं आहे. तर आता आपल्याला चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे खूप छान अशी जाळी येते भज्यांना आणि नरम पण होतात, छान कुरकुरीत होतात. त्यामुळे नक्की घाला तांदळाचं पीठ. आता यामध्ये पाणी घालून थोडं आपल्याला घट्ट असं पीठ मळायचं आहे. हे पीठ पातळ नाही मळायचं आहे, घट्टच मळायचं आहे. आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि आपल्याला लगेच यामध्ये भजे बनवून घ्यायचे आहेत. तर हे पहा, गॅसची फ्लेम सुरुवातीला जास्त ठेवायची आणि नंतर कमी करायची आणि भजे छान असे तळून घ्यायचे आहेत. जर आपण गॅसची फ्लेम जास्तच ठेवली तर ते वरतून लाल होतात आणि आतून कच्चेच राहतात. त्यामुळे सुरुवातीला जास्त फ्लेम ठेवायची आणि नंतर कमी गॅसवर छान असे लाल रंग येईपर्यंत याला आपण तळून घेणार आहोत. तर तुम्ही पहा, किती मस्त आपल्या भज्यांना रंग आलेला आहे. तयार झालेली आहेत आपली पालकची भजी. एकदम वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहेत. त्यामुळे ही भजी लहान मुलेसुद्धा आवडीने खातील. तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवायला अजिबातच विसरू नका. तर मंडळी, आपण हा आपला व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहत आहेत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मलासुद्धा तुमचे धन्यवाद करता येतील. तर मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.